हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही जो मी शाळेमध्ये गेली शाळेतला व्हिडिओ वगैरे मी पोस्ट केलेला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर विचारते कसा वाटला तो, कारण मला नक्की सांगा कमेंट करून. कारण अशी एक वेळ होती की मी एक फौजीची बायको म्हणून वाघोलीमध्ये म्हणा बाकीची जागी म्हणा छान अशी पद्धतीने तयार वगैरे होऊन नाही का याला झेंडावंदनाला मला बोलवायचे आणि अजूनही बोलवतात बरं का, असं नाही. शेवटी मी लग्नाची बायको आहे आणि ती ठेवलेली रांडची. तर असाच एक विषय, कारण आज मी शाळेत गेले एक माता पालक अध्यक्ष म्हणून खूप छान वाटलं की बाबा मी कुठंतरी मी माझ्या स्वतःची ओळख ती निर्माण केली आहे. कारण इथून मग मला फौजीची बायको म्हणून ओळखतात लोक, एक सोमनाथ दरगुडीची बायको म्हणून ओळखायचे. तर आज मी माझ्या स्वतःच्या नावाची ओळख केलेली आहे. तर तुम्ही आता जो व्हिडिओ बघा शाळेतला व्हिडिओ कसा वाटतोय अगोदर. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बहुजन हिताय बहुजन सुखाय मुक्ती. मित्र परिवार म्हणतो मी आता ठिकाणी मला अण्णांविषयी दोन शब्द सांगायचे की मी 2016 साली अण्णांकडे गेलो तेव्हा ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीमध्ये मला अण्णा काहीतरी विद्यार्थी होते स्वागत आहे. मोहिनी मित्र परिवार म्हणतो मी आता ठिकाणी मला अण्णांविषयी दोन शब्द सांगायचे की मी 2016 साली अण्णांकडे गेलो तेव्हा ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीमध्ये मला अण्णा मोनिका हिगे मॅडम त्यांचे या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने स्वागत होत आहे. मी शिखर मॅडमला विनंती करतो आपण मोनिका ठिकाणी स्वागत करायचं आहे. रसाळ मॅडम अध्यक्ष शिक्षक पालक. तर जो मी शाळेतला व्हिडिओ पोस्ट केला आहे तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा पहिल्यांदा. कारण आज झेंडावंदन 15 ऑगस्ट. आज म्हणतात ना की बाबा झेंडा हा हवेने फडकत नसून हा फौजींच्या श्वासाने फडकला जातो. तर हे पण 100% खरं आहे. आज जे फौजी तिथं ड्युटी नसते करत तर आपण इथं सुखाने घास खाल्ला नसता. पण काही असे फौजी आहेत किंवा काही असे बेसेफ जवान आहेत की जे बॉर्डरवर ड्युटी करता करता ते आपल्या फॅमिलीला कुठेतरी धोका देऊन ते त्यांचं आयुष्याचं राख रांगोळी वाटोळं कसं होईल हे फौजी बघतात. तर चला सगळ्यात आधी मी 15 ऑगस्टच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आपल्या आपल्या ब्लॉगला सुरुवात करते. तर कसे आज सगळे छानच असले पाहिजे. आपल्या जो ब्लॉग आहे मी रोजमध्ये बरं कंटिन्यू टाकन पोस्ट टाकेन, पण मला टाईमच भेटत आहे मुलांमुळं. पण मी आता हा ब्लॉग टाकते कसा वाटला नक्की सांगा. आणि राहिला विषय सचिन दरगुडेचा. सचिन दरगुडे हा किती एखाद्या नागासारखा डसणारा माणूस हे मला नव्हतं माहिती, पण तो आता कालांतराने मला सगळ्या गोष्टींमध्ये तो माहीत होत चाललेला आहे. सोमनाथ एकनाथ दरगुडे हा पण फौजी एक आर्मी जवान आहे आणि त्याची बायको राणी दरगुडे म्हणजेच ही एक नागिनीगत डसलेली माझ्या संसाराला किडा असं म्हणावं लागेल. ती पण आज तिच्या 2 मुलगा घेऊन मस्त देऊ या गावी राहते. मी कुणावर जळत नाही आणि मला जळायला कधी कुणावर आवडलेलं पण नाही आहे. माझे जळत गेले, माझं वाटोळं करत गेले, ते त्यांचं घर भरत गेले. त्यांनी त्यांचा विचार केला, लोकांचा विचार नाही केला की बाबा आपल्या भावाचा संसाराचं वाटोळं होईल मग आपण काय करायचं काय नाही. त्यांनी कसल्या गोष्टीचा विचार नाही केला. तर मला भरपूर साऱ्या अशा कमेंट पण होत्या की ताई तू सचिन दरगुडेचं आम्हाला दाखवणार होते, काय झालं ग. तर मी नाही त्याचं रेकॉर्डिंग तर मी ऐकवणारच आहे, कारण त्याला पश्चाताप ही गोष्ट कधी होऊ शकत नाही आहे. कारण त्याला काय करायचे ना, कारण ऑलरेडी त्याला त्याची मुलं बायको व्यवस्थित चालले. त्याने आता सोमनाथ दरगुडेला निलिशा ससानेला हाताशी घेतलेले
आणि शेती आता विकायच्या मार्गात आहे. तर शेती पण त्यांनी गिरायकांना दाखवून गिरायक बघून वगैरे जातात ते. तर म्हणजे सचिन एकनाथ दरगुडेंनी काय ठरवलेलं आहे की सोमनाथ एकनाथ दरगुडे याचा मुलगा सर्वेश सोमनाथ दरगुडे याला पुढं काही ठेवायचं नाही. आणि यांनी आता सचिन दरगुडे साथ का देतोय त्याला की तू ही बाई ठेव, तू ती बाई ठेव, सोमा तू लपडी केलेली घरी कशी काय कळतात रे, तुला कळत नाही का, तू लपडी केली की मग घरापर्यंत त्या गोष्टी जाऊन नाही द्यायच्या. म्हणजे असं ह्या गोष्टी सचिन एकनाथ दरगुडे सोमनाथ एकनाथ दरगुडेला शिकवत गेला. आणि खरं म्हणजे माझ्या संसाराचं वाटोळं केलं ते सचिन एकनाथ दरगुडे आणि राणी एकनाथ दरगुडेंनी. कारण राणी एकनाथ दरगुडेला तर मी जाऊ म्हणून कधी आवडलेच नाही, कारण तिला तिच्या मामाची मुलगी करायची होती. पण माझा सासरा म्हणलं की तिच्या मामाच्या मुलीला पोलिओ झालेला आहे पायाला, ती काही करायची नाही आहे. त्यामुळं तरी सोमनाथ एकनाथ दरगुडे तिच्यापाशी राहून पण आले. स्वतः मला राणी सचिन दरगुडेंनी सांगितलं होतं, म्हणजेच माझ्या जावानी, ती जाव म्हणायच्या लायकीची पण नाही डसणार, एक नागिनच म्हणावं लागेल. तर तिने मला सांगितलेलं होतं की माझ्या मामाची मुलगी करायची होती पण नाही केली. आणि भाऊजी तिच्या घरी राहून आले, म्हणजे सोमनाथ एकनाथ दरगुडे तिच्या घरी पण राहून आलंय का तिच्यापाशी झोपून पण आलंय काय माहिती आता, असं म्हणावं लागेल. तर अशा पद्धतीने मला राणींनी पण सांगितलं होतं की माझ्या मामाची मुलगी करायची होती, तिला पोलिओ आहे, पण घरच्यांनी कालांतराने नाही करून दिली. तर मला माझ्या मावस मामाच्या मुलांनी हे मागणं दाखवलं माझ्या घरच्यांना आणि लग्न झालं. तर जेव्हा सचिन एकनाथ दरगुडे मेन पॉईंट, माझं लग्न ठरल्यापासून माझ्या जळत होता, कारण त्याला मी नकोच होते घरात करायला. कारण त्याच्या अंडरखाली त्यांनी जी प्रत्येक त्याला जी मुलगी आवडायची ती केली असती तर त्याचं घर चांगलं झालं असं असं त्याचा म्हणण्याचा उद्देश आहे. पण सचिन एकनाथ दरगुडेला संपूर्णपणे मी आज यूट्यूबद्वारे एक आव्हान देऊ शकते की तू माझं वाटोळं केलं, माझं वाटोळं करता करता समज तू तुझं घर भरवत गेला. पण याच्यातून एकच सिद्ध होतं सचिन एकनाथ दरगुडे, तू पण एक आर्मी जवान आहे, तुझी सर्व्हिस राहिली 17 ते 18 महिने फक्त, म्हणजे 1.5 ते पावणे 2 वर्ष तुझी सर्व्हिस राहिलेली आहे. तर किती नीच रे तू. कारण आज तुला पण 2 लेकरं दिल्या देवाने, 3 लेकरं आहे, 2 पण नाही, मला तरी 2चे पण तुला 3 लेकरं दिलेली. पण एवढंच की तुझी बायको तुझ्या जीवा बसून खाते, तसं मी माझ्या आईबापाच्या जीवा बसून खाते. त्याला पण एक भाग्य लागतं बाळा, आईबापाच्या नशिबात खाणं, कळलं का. तुझी बायको तुझ्या जीवा खाते, मी माझ्या आईबापाच्या जीवा खाते. राहिला विषय तुझ्या भावाचा म्हणजे सोमनाथ एकनाथ दरगुडेचा, तुझ्या भावाला तर तुला माहिती आहे प्रत्येक तोंड मारायची सवय, आज ही नाही तर ती नाही तर ही, हे तर तुला सगळंच माहिती गोष्टी. पण सचिन एकनाथ दरगुडे तुला स्पष्ट आणि सुसभ्य भाषेमध्ये आव्हान देते मी यूट्यूबद्वारे, तू माझी शेती विकण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुमची खाताफोड झालेली नाही आहे. तुमची खाताफोड झाली नाही, तुझे वडील वारले, पण त्यानंतर तुम्ही तुमच्या आत्यांना हक्क सोडपत्र करून घेतलं आणि तू तुझ्या बहिणीचं नाव लावलं. आणि मग राहिलं तुमच्या तिघांचंच, पण तुम्ही अजूनही खाताफोड केलेली नाही आहे. आणि आता तू काय केलेलं आहे, सोमनाथ एकनाथ दरगुडे आणि निलेश संस्थानेला हाताशी धरून शेती विकायच्या प्रयत्नात आहे. आणि शेती विकायला तू गिऱ्हाईक पण घेऊन आला, गिऱ्हाईक बघून चाललेले, आणि तुझा सौदा पण काय झालेला असन. तर मी तुला स्पष्ट आणि सगळं याच्यात सांगते की तू जे करतोय ना ते खूप चुकीचं करतोय, हे तुला पण माहिती. पण तुला काय, तुझ्यावर जे 45 लाख रुपये कर्ज आहे ना ते तुला फेडायचे. कारण तुला माहिती आता सोमाच्या बायकोचं तर वाटोळं झालेलं आहे, सोमाच्या पोरांचं वाटोळं झालेलं आहे, पण सोमाची शेती कशी खाता येईल आणि ती कशी बळकवता येईल हे फक्त तुझ्याकडून शिकायला भेटेल बाळा. पण ठीक आहे, तू जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करते हे तुला पण माहिती आहे. आणि तू जे लोकांना सांगतो चिंचोशी गावामध्ये या मोनी पागले, मोनी नालायके, मोनी काय पण यूट्यूबला टाकते, मी यूट्यूबला काय पण टाकत नाही सचिन दरगुडे. मी जे यूट्यूबला टाकते ना ते पुराव्यानिश्चित टाकते, हे पण ध्यानात ठेवून. तुला पण माहिती पुरावे माझे का असल्याशिवाय मी बोलत नाही. तर मी तुझं उद्यापासून रेकॉर्डिंग टाकते. मला सोमनाथ एकनाथ दरगुडे 70 किलोचा तांदूळ खायला घातला का 60 किलोचा घातला, तू बाईला बघायला आलता का रे. हा, तुझ्या बायकोला कसं चांगलं जेवण लागतं, तुझ्या पोरांना कसं चांगलं सुसभ्य खायला लागतं, चांगलं चांगलं सगळं लागतं. अरे मग मी पण त्याची बायको होते ना रताळ्या, मी पण त्याची बायको होते. म्हणलं तुम्हाला खायला घालणार का तुझ्या बायकोला खायला घालणार होय रे. हा, आणि तू एवढं पण कमी नसतं केलं की तुझी बायको त्याच्या खाली पण झोपायला लावली असती सचिन दरगुडे. आणि तुमची जी राणी दरगुडे आहे तुझी बायको काय लायकीची नाही हे पण मी दाखवून देते. पुन्हापाशी काय काय बोलले रेकॉर्डिंग सहित तुझ्या बायकोचं पण मी ऐकवणार, हे ध्यानात ठेव. अरे बिकारड्यांना तुमची पण जेव्हा भांडणं व्हायची ना तेव्हा राणी दरगुडेचा चुलता यायचा, हे ध्यानात ठेव.
आणि तू काय 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 शिकली, तुझ्या बायकोच्या मायाचं तरी घर टिकलं का रे, म्हणून नाटकं करायला लागली तर वाटव केलं माझं आयुष्याचं. तर सचिन दरगुडे माझ्यावर कधी हात उचलला होता आणि कसा उचलला होता आणि का उचलला होता हे येणार आहे मी ब्लॉगमध्ये नक्कीच सांगा फ्रेंड्स. तर माझ्या यूट्यूबला नक्कीच सगळ्यांनी लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. जे नवीन असेल त्यांना काही हिस्ट्री कळणार नाही आहे, पहिल्यापासून बघावं लागणार तेव्हा त्यांना कळणार आहे. तर आपल्या यूट्यूबला सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि जे नवीन नवीन व्हिडिओ पडतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्यामुळं. तर सचिन एकनाथ दरगुडेचं उद्या आपण मला काय काय बोलला होता त्याची हिस्ट्री म्हणजे काय तो माझ्या केव्हापासून डोक्यात आहे. मी तुम्हाला उद्यापासून ब्लॉगमध्ये त्याचीच फक्त सचिन एकनाथ दरगुडेची हिस्ट्री आपण सांगायला सुरुवात करणार आहे. कारण त्याने खूप त्रास दिला आहे, त्याच्या बायकोने पण मला कशा पद्धतीने त्रास दिला, त्याच्या बायकोने काय चिठ्ठी लिहिली होती घरामध्ये काय नाही ते पण आपण येणार आहे ब्लॉगमध्ये घेणार आहे. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि हां, फौजीच्या बायकोचा मान नाही मिळाला पण आज एक माता पालक अध्यक्ष म्हणून मी मान घेतलेला आहे आणि एक स्टेजवर बसायला मिळाले, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि 4 लोक आपल्याला कशी चांगली म्हणतील हे बघायचे. मी पैशाची मागं कधीच पळालेली नाही आहे आणि मला माझं नाव मोठं करायचं आहे. आणि ह्या सोमनाथ एकनाथ दरगुडेसारखं मला असं काय कुणाच्या जीवावर आणि कुणासोबत राहायला बिलकुल कधी आवडू शकत नाही, हे पण मी क्लिअर करते. आणि तुम्हाला माझी खरंच व्हिडिओ बघायची असेल तर इंस्टाग्रामला माझी xmonu0607 म्हणून अकाउंट आहे, तर त्या आयडीला नक्की जाऊन सगळ्यांनी तिथं पण फॉलो करा आणि आलेल्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय.